हृदयी माझ्या चकमक झाली, नजर तुझी धरणीला जडली, दोन हृदयांची किमया घडली, पुनरपी जग सावरले ग, तव नयनाचे दलक हलले ग. जी बाई त्यांना आवडली नव्हती त्या बाईला बोरकरांनी शेवटी आईच्या स्तरावरती नेऊन बसवलेला आहे. मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा, इंद्रनिळातला एक गोड राजबिंड निळा, विसावल्या सागराचा एक ओलसर निळा, आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू दे की. मला सांगा तुमचं काय गेलं? एका माणसाला स्वप्न पडलं त्यानं उठून लग्न केलं, एका माणसाला स्वप्न पडलं त्यानं उठून लग्न केलं, लग्न करून झोपी गेला, पुन्हा नाही जागा झाला. एक होती मुंगी, तिनं गाठली लुंगी, ती आत शिरली, नको तिथे फिरली आणि बाहेर येताच तिला आली गुंगी. महाप्रश्न केवढा हा सगळ्यांना पडतो आपल्याला. कधी कधी आपल्याला अगदी भलतीच लाज येते, चार चौघात बसलो असता नको तिथे खाज येते. वय जरी होत चाललं, हातपाय जरी थोडे थकले, तरी व्हॉट्सअपच्या औषधानं मन मात्र रिलॅक्स झालंय. आता फार काळजी करत नाही, आता चिडचिड सुद्धा होत नाही. व्हॉट्सअपचा मित्र भेटल्यापासून आता मनात सुद्धा रडत नाही. मम्मी म्हणा, मदर म्हणा, आई शब्दात जीव आहे. मम्मी म्हणा, मदर म्हणा, आई शब्दात जीव आहे. पिता म्हणा, पप्पा म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे. नवीन कविताकडे जाऊया थोड्या. मी पेपर उघडला, त्यात मीच दिलेली जाहिरात होती. हरवला आहे आनंद, पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद. रंग दिसेल तो, उंची भासेल ती, कपडे सुखाचे, बटन दुःखाचे. कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून, थकलो आहोत सगळीकडे शोधून. आनंदा परत ये, आनंदा परत ये, कुणीही तुझ्यावर रागावणार नाही, तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही. घरातले सगळे आसुसून बघतायत तुझी वाट, दार उघडं ठेवलंय, वाढून ठेवलंय आशेचं ताट. शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम, मग म्हटलं आपणच करावं हे काम. काय आश्चर्य, सापडला की गुलाम जुन्या पुस्तका आड, जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड. आठवणींच्या मोरपिसात, अगरबत्तीच्या मंद वासात, हवेच्या थंडगार झुळकेत, लाटांच्या हळुवार स्पर्शात, अवेळी येणाऱ्या पावसात, प्राणांच्या मखमली स्पर्शात. त्यानंच मारला पाठीत धप्पा, जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा. मी म्हटलं अरे इथेच होतास, मी म्हटलं अरे इथेच होतास, उगाच दिली मी जाहिरात. तो म्हणाला अरे वेडी असतात तुम्ही माणसं, मला बाहेर शोधता, मी असतो तुमच्याच मनात, मी असतो तुमच्याच मनात. म्हातार कवितेचं नाव आहे व्हॉट्सअपची काठी. म्हातारपणी मिळाली मला व्हॉट्सअपची काठी, कपाळावरची मिटली आपोआप आठी. वेळ कसा जातो आता हेच कळत नाही, वर्तमानपत्राचं पान सुद्धा हल्ली हलत नाही. चहा पिताना लागतो व्हॉट्सअप हाताखाली, डाव्या बोटानं हलके हलके मेसेज होतात वर खाली. कुणाचा वाढदिवस आहे, कोण आजारी आहे, कोण चाललंय परदेशात आणि काय घडतंय देशात. कधी लताची जुनी गाणी तर कधी शांताबाईंची कविता, बसल्या बसल्या डुलकी लागते, कधी एखादी गझल समोर येते. टीव्हीवरचं चॅनल सुद्धा हल्ली मी बदलत नाही, व्हॉट्सअप शिवाय आमचं पान जरा सुद्धा हलत नाही. वय जरी होत चाललं, हातपाय जरी थोडे थकले, तरी व्हॉट्सअपच्या औषधानं मन मात्र रिलॅक्स झालंय. आता फार काळजी करत नाही, आता चिडचिड सुद्धा होत नाही. व्हॉट्सअपचा मित्र भेटल्यापासून आता मनात सुद्धा रडत नाही. आनंदी कसं जगायचं आता कळलं आहे तंत्र, आनंदी कसं जगायचं याचं आता कळलं आहे तंत्र. व्हॉट्सअपच्या या जादूच्या काठीनं दिला मला सुखाचा मंत्र, दिला मला सुखाचा मंत्र. त्यामुळे व्हॉट्सअप कुणाला कसं शोधून काढतं बघा. हे ऋकार काव्य आहे, म्हणजे रू हे अक्षर,
आपण म्हणजे आता मराठीच्या बाराखडीत सुद्धा ते हळूहळू नाहीसं व्हायला लागले. ऱ्हस्व रू आणि दीर्घ रू तर जोडाच, साधा रू सुद्धा आता सापडत नाही. आता नवीन याच्यामध्ये येणार आहे. तर तो रू वापरून केलेलं हे काव्य, त्याचं नावच आहे ऋकार काव्य. रू आद्याक्षर शोधिता शब्द माझी मीच झाले निशब्द. ऋकाराचे मोजकेच शब्द करीती मन शांत स्तब्ध. ऋषी परंपरा आर्यावर्तात असे प्राचीन प्रचलित. ऋग्वेद मंत्र गाती सुरात श्रोते ऐकती शांत चित्त. ऋचा पठन एकामागून एक सर्वामागून सर्ग अनेक. ऋण मातेचे ते मातृ ऋण पित्याचे निर्व्याज पितृऋण. ऋण हे फिटता नच फिटे प्रयत्न सारे होती थिटे. रिद्धी सिद्धी अन समृद्धी होतसे आयुरारोग्य वृद्धी. रुजुता असे निरंतर मनी चित्तही असो समाधानी. ऋतुचक्र हे फिरते अविरत जीवनाचे रंग नित बदलत. ऋतू वसंत येई शिशिरानंतर येऊन येतसे साथ बहार. ऋतुराजाची ऐट हा मिरवित गातो राग बहार वसंत. ऋतुराज्ञी वर्षा करी आगमन हर्षित तन मन सुमन. ऋतुचक्र फिरे सहा ऋतूंचे सौंदर्य अनुपम निसर्गाचे. ऋषभ असे हा सदा श्रेष्ठ भरतर्षभ अर्जुनही श्रेष्ठ. ऋषभ हा गातो मधुर गीत अद्वितीय सरस्वर संगीतात. ऋत्विज ही यज्ञ पुरोहित शुभकारी यज्ञयाग करीत. ऋचा अन वेदमंत्र पठन आहुती तवा तथा होम हवन. ऋष्यक असे एक हरिण वेगवान सुंदर नयन बाण. ऋष्यक हा चंचल चपल व्याध करी त्यास घायाळ. ऋषीचा असो ऋग्वेदाचा स्वर अनमोल आयुष्याचा. एवढे ऋ आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्ती आहेत. ह्या माणसानं एवढे शोधून काढून त्याची काय कविता करायचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेचं नाव आहे टेक्नॉलॉजिकल कविता. आउटडेटेड झालंय आयुष्य. आउटडेटेड झालंय आयुष्य. स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय. दुःख सेंड करता येत नाही. आउटडेटेड झालंय आयुष्य. स्वप्नही डाउनलोड होत नाही. संवेदनांना व्हायरस लागलाय. दुःख सेंड करता येत नाही. जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईल सारखे. आणि घर आता शांत असतं रेंज नसलेल्या मोबाईल सारखे. हँग झाले पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. हँग झाली आहे पीसी सारखी मातीची स्थिती वाईट. जाती मातीत जोडणारी कुठेच नाही वेबसाईट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. 21व्या शतकातली पिढी भलतीच क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झाले म्यूट. कम्प्युटरच्या चिप सारखा माणूस मनानं खुजा झालाय आणि मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून मजा झालाय. हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही. हार्ड डिस्क ड्राईव्ह मध्ये आता संस्कारांनाच जागा नाही. आणि फाटली मन सांधणारा इंटरनेटवर धागा नाही. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. विज्ञानाच्या गुलामगिरीत केवढी मोठी चूक. रक्ताच्या नात्यानाही आता लागते व्हॉट्सअप आणि फेसबुक. आता लागते व्हॉट्सअप आणि फेसबुक. हे अगदी खरं आहे. आपल्याला मनाचे श्लोक माहित आहेत. हे मनातले श्लोक आहेत. जनी सर्व सुखी असा तोची एक. जनी सर्व सुखी असा तोची एक. जयाच्या नशिबी मस्त गाढ झोप. सकाळी जयाचे पोट साफ होते. सकाळी जयाचे पोट साफ होते. आभार ईश्वराचे तो नित्य मानत असे. अनंता तुला मागणे हेची आता. पहिला चहा रोज आयता मिळावा. आज कुठली भाजी अन आमटी करावी. रोज रोज मला याची काळजी नसावी. कृपा मजवरी नित्य तुझी असावी. कामाला बाई देवा चांगली मिळावी. वाटेल तेव्हा मी वाटेल ते खावे. वजन माझे किंचित तरी ना वाढावे. मना वाटे तेव्हा शॉपिंग करावी. कुठलीही ऑफर नाही सोडावी. सदा सर्वदा बॉस प्रसन्न राहावा. सुट्टी मागितली तरी ना चिडावा. वय माझे कितीही वाढत राहावे. परी बालपण थोडे टिकूनी राहावे. नको रे मना काळजी ती कशाची. मला दे कला आनंदी राहण्याची. मला दे कला आनंदी राहण्याची. हे मनातले श्लोक आहेत. हे काय आहे.
हे अतेज्ञ. एवढी मोठी नाही ती कविता, पण चांगली आहे. मम्मी म्हणा मदर म्हणा, मम्मी म्हणा मदर म्हणा, आई शब्दात जीव आहे. मम्मी म्हणा मदर म्हणा, आई शब्दात जीव आहे. पिता म्हणा पप्पा म्हणा, बाबा शब्दात जाणीव आहे. सिस्टर म्हणा दिदी म्हणा, सिस्टर म्हणा दिदी म्हणा, ताई शब्दात मान आहे. ब्रो म्हणा भाई म्हणा, दादा शब्दात वचक आहे. फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा, मित्रा शब्दात शान आहे. फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा, मित्रा शब्दात शान आहे. रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा, नातं शब्दात गोडवा आहे. हाय म्हणा हॅलो म्हणा, हात जोडणं संस्कार आहे. हाय म्हणा हॅलो म्हणा, हात जोडणं संस्कार आहे. सर म्हणा मॅडम म्हणा, गुरु शब्दात अर्थ आहे. ग्रँडपा ग्रँडमा शब्दात काही मजा नाही. ग्रँडपा ग्रँडमा शब्दात काही मजा नाही. आजोबा आणि आजी यांच्यासारखं सुंदर नातं जगात नाही. गोष्टी सर्व सारख्या पण फरक मात्र अनमोल आहे. गोष्टी सर्व सारख्या पण फरक मात्र अनमोल आहे. अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचं भांडार आहे, म्हणून मराठीत आदर जास्त आहे. अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं, मन पुन्हा तरुण होऊन बाकावरून जाऊन दिसतं. अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं, मन पुन्हा तरुण होऊन बाकावरती जाऊन दिसतं. प्रार्थनेचा शब्द माझ्या कानामध्ये घुमतो. गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो. या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही, अपूर्णाचा शेरा आणि सर तुमची शिल्लक सही. रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातावरले व्रण वहीत घट्ट मिटून घेतलेत आयुष्यातले कोवळे क्षण. पण या सगळ्या शिदोरीवरच सर आता रोज जगतोय. चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागावून बघतोय. इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केलीत. हमखास हातचा चुकवण्याची सुद्धा सवय आता गेली. तुम्ही इतकी वाढ केली आहे, हमखास हातचा चुकवण्याची सुद्धा सवय आता गेली आहे. चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही. एका ओळीत 7वा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही. 2 बोट संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे. फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे. योग्य तिथे रेघ मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली. हळव्या क्षणाची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली. तारखेसह पूर्ण आहे वही, फक्त एकदा पाहून जा सर. 10 पैकी 10 मार्क आणि सही तेवढी देऊन जा सर. एक पान असतं ना, चांगली आहे. एकच मिनिट द्या मला. टेक्नॉलॉजीकडे माझी अजून सवय झाली नाही. एक कागदाचं पान असतं. तर बघा हे परत सर, हे सगळ्यांना म्हणजे काय काय करता येतं. एक कागदाचं पान असतं. श्री लिहिलं की पूजलं जातं. प्रेमाचे 4 शब्द लिहिले की जपलं जातं. काही चुकीचं आढळलं की फाडलं जातं. एक कागदाचं पान असतं. कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं, कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं, कधी भिरभिर बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं. एक कागदाचं पान असतं. जे लेखकाच्या लेखणीला हात देतं, जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं, जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं आणि हो वकिलासोबत कोर्टात गेलं की साक्षही देतं. एक कागदाचं पान असतं. पेपरवेट ठेवला की एकदम गप्प बसतं. काढून घेतला की स्वच्छंदी फिरतं आणि कशात अडकलं तर फडफडायला लागतं. ज्याच्यावर बातम्या छापल्या की वर्तमानपत्र बनतं. प्रश्न छापले की प्रश्नपत्रिका बनतं. विवाहाचं निमंत्रण छापलं की लग्नपत्रिका बनतं. तर कधी आदेश संदेश लिहिले की तेच टपालही बनतं. एक कागदाचं पान असतं. माणसाच्या जीवनात आणि त्यात खूप साम्य असतं. एक
कागदाचं पान असतं. बॅग कशी भरायची, बॅग कशी भरायची हे आत्ता मला कळलंय. बॅग कशी भरायची हे आत्ता मला कळलंय. फापट पसारा आवरून सारा आता सुटसुटीत व्हायचा. याच्यासाठी त्याच्यासाठी हे हवं ते हवं, इथे तिथे जाईन तिथे तिथलं काही नवं नवं. हव्याचा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे. बॅग हलकी स्वतःपुरती आता फक्त ठेवायची आहे. बॅग कशी भरायची आता मला कळलंय. अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो. अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो. आयुष्याच्या ऑर्डरमध्ये काय काय कोंबत होतो. किती बॅगा किती अडगळ, किती बॅगा किती अडगळ साठवून साठवून ठेवत होतो. काय राहिलं कुठे ठेवलं आठवून आठवून पाहत होतो. त्यावेळी ठीक होतं, त्यावेळी ठीक होतं. आता गरज सरली आहे. कुठे काय ठेवलंय ते आता विसरून जायचं आहे. बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे. खूप जणांनी खूप दिलं, सुखदुःखाचं भान दिलं. खूप जणांनी खूप दिलं, सुखदुःखाचं भान दिलं. आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं. मान अपमान मी तू यातून बाहेर पडायचं. बॅग कशी भरायची ते आता मला कळलं. आत बाहेर काही नको आता फक्त एक कप्पा. आत बाहेर काही नको आता फक्त एक कप्पा. जना मनात एकच साथी, सृष्टी करता एकच देव बाप्पा. सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचंय. सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचंय. रिक्त मुक्त होत होत अलगद उठून जायचं आहे. बॅग कशी भरायची ते आत्ता मला कळलंय. आत्ता मला कळलं. फार बोल नाही ना. अरे ते खूप आहे. दोन आहेत आईवरच्या. आई दार एक आहे. दाराचीच असेल ते ना, दाराचीच ना. हे आमच्या मुष्टिखंड प्रायमरीच्या हेडमिस्ट्रेस आहेत गौरी कामत. आणि या चारुता पुणे मुष्टिखंड प्रायमरीमध्ये येते. त्यांची आमची महिन्याला मीटिंग असते. त्यावेळेला मी कधी कधी या नवीन येतात त्या वाचतो. हां, त्यामुळे जरा ते त्यांना माहिती झाली आहे. त्या आईदार, आईदार आई पदर दोन्ही चांगले आहेत. त्या पदर पण चांगला. पदर आधी वाचतो, पदर आधी वाचतो. बरं, आई आणि आईचा पदर. आई वेगळी आणि आईचा पदर वेगळा. आई वेगळी आणि आईचा पदर वेगळा. खरं तर आधी आईची ओळख झाली आणि मग 9 महिन्यांनी तिच्या पदराची ओळख झाली. पाजताना तिनं पदर माझ्यावरून झाकला आणि मी आश्वस्त झालो. तेव्हापासून तो खूप जवळचा वाटू लागला. आणि मग तो भेटतच राहिला आयुष्यभर. शाळेच्या पहिल्या दिवशी तो रुमाल झाला. रणरणत्या उन्हात तो टोपी झाला. पावसात भिजून आल्यानंतर तो टॉवेल झाला. घाईघाईत खाऊन खेळायला पळताना तो नॅपकिन झाला. प्रवासात तो कधी अंगावरची शाल सुद्धा झाला. बाजारात भर गर्दीत कधीतरी आई दिसायची नाही, पण पदराचं टोक धरून मी बिनधास्त चालत राहायचो. मग त्या गर्दीत तो माझा दीपस्तंभ झाला. गरम दूध ओतताना तो चिमटा झाला. उन्हाळ्यात लाईट गेल्यावर तो पंखा झाला. निकालाच्या दिवशी तो माझी ढाल व्हायचा. निकालाच्या दिवशी तो माझी ढाल व्हायचा. बाबा घरी आल्यावर चहा पाणी झाल्यावर तो पदरच प्रस्ताव करायचा. छोटूचा रिझल्ट लागला. मार्क चांगले पडले आहेत, 1-2 विषयात कमी आहेत, पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय. बाबांच्या संतापाची धार बोथट होताना मी पदराच्या आडून पाहायचो. हाताच्या मुठीत पदराचं टोक घट्ट झालं. त्या पदरानंच मला शिकवलं कधी काय आणि कसं बोलावं ते. तरुणपदी पदर जेव्हा बोटाभोवती घट्ट गुंडाळला तेव्हा त्याची खेच बघून आईनं विचारलंच, कोण आहे ती?
नाव काय? लाजायलाही मला मग पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला. रात्री पार्टी करून आल्यावर जिन्यात पाऊल वाजताच दार न वाजवता पदरानच दार उघडलं. कधी भोवती फडकं बनून कडीचा आवाज दाबून त्या दबलेल्या आवाजानंच दिली मला शिकवण नैतिकतेची. पदराकडूनच शिकलो सहजता, पदराकडूनच शिकलो सौजन्य, पदराकडूनच शिकलो सात्विकता, पदराकडूनच शिकलो सभ्यता, पदराकडूनच शिकलो सहिष्णुता आणि पदराकडूनच शिकलो सजगता. काळाच्या ओघात असेल, अनुकरणाच्या सोसात असेल किंवा स्वतःच्या स्वच्या शोधात असेल, साडी गेली, ड्रेस आला, पॅन्ट आली, टॉप आला, स्कर्ट आला आणि छोटा छोटा होत गेला. प्रश्न त्याचा कपड्याचा नाहीच आहे. प्रश्न आहे तो आक्रसत जाऊन गायब होऊ घातलेल्या पदराचा. खरं तर शर्टालाही फुटायला हवा पदर. खरं तर शर्टालाही फुटायला हवा पदर, पण पदर आईचा आणि आईच आईच. आता कुठली लास्ट? आता आई दार. आई आणि दार. त्याचं नाव आहे वाट पाहणार दार. प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं. खरंच सांगतो, त्या दाराचं नाव आई असतं. उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणार दार असतं. वाट पाहणाऱ्या या दाराला आस्थेचं महिरपी तोरण असतं. घराच्या आदरातिथ्याचं ते एक परिमाण असतं. नीतिमत्तेच्या उंबरठ्या आड मर्यादेचं त्याला भान असतं. प्रत्येक घराला वाट पाहणारं एक दार असतं. दारिद्र्याच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं. कोत्या विचारांच्या वाळवीनं ते कधीच सडत नसतं. ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नसतं. सुना नातवंडांच्या आगमनाला ते तुकडापाणी घेऊन सज्ज असतं. लेकीची पाठवणी करताना अश्रूंना वाट करून देतं. व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना ते जरबेनं ताळ्यावर आणतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. मित्रांनो, उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा. उपहासाची करवत या दारावर कधी चालू नका. मानापमानाचे छिन्नी हातोडे या दारावर कधी मारू नका. स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर कधी ठोकू नका. घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला कधीच मोडकळी लावू नका. कारण प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. खरंच सांगतो, त्या दाराचं नाव आई असतं. उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं. प्रत्येक घराला एक वाट पाहणारं दार असतं. एक वाट पाहणारं दार असतं. सुंदर वातावरण निर्माण केलं. हे दिसतं की रसभंग झालं. तरी पण एक दोन शब्द गरजेचे असतात इतक्यासाठीच की माझ्या समोर जे जे म्हणून प्रश्न आले, त्या प्रश्नाचे उत्तर हे असे देवाचा प्रयत्न करतात. काही उत्तर ही स्वतः देवपाल जमाना. जसे पदराचे उदाहरण दिले, पण काही उत्तर ही स्वतः देवपाल कळाना. काही उत्तर ही तशा तशा गोष्टी सुद्धा करतात. आम्ही कविता वाचता, पण कवितेच्या दोन वळी मधली जी जागा असानी ती तुम्ही आज दाखवली. आणि ही जागा आमका खूप महत्वाची असते. आज आम्ही थोड्यांनी वा तकली आलेली. काही वेळा तर माझ्याकडे अशा काही गोष्टी आल्या माझ्या समोर, तुमका खबर असलेली की आमका तुमच्या या क्षेत्रातले काय कळना. हांव चित्रकार, म्हाका चित्र कळटा, म्हाका रंग कळटा, ब्रश कळटा. आणि एखादी कविता वाचताना तुम्ही ती रंगयतात. आणि म्हाका थंय बसून नाही आगार तुम्ही 2-3 वेळा शहारा हाडला. या
थोडेशें कौतुक करूं जाय म्हणून उलयलो, अदरवायज हें उलोवपाचें न्ही. आणि तो शहारो येवचो, ते एकाच्या आंगात तो शहारो येवचो म्हणून ह्या अशा गोष्टीची गरज आसा. आता तांचे कडल्यान एक फरमाईश आयली, बरें दिसलें कार्यक्रम म्हटलं आनी मातसो फुडें वता आनी रंगतलो. खरेंच बरें दिसलें, थँक्यू. पण ह्या फरमाशीचो अर्थ दुसरोय आसता. तांणी ती आयकल्ली, तांची अशी इच्छा जाली की इतरांनी पण ती तुमच्या कडल्यान आयकची म्हणून ते आयले. आता आमी कितें अनुभवलें हें शेअर करूं कदाचित शक्य ना, पण हें अशें घडटा. आनी तो पदर ताणी जो अनुभवलो तो पदर आमी कशें अनुभवतले हो आमचो प्रश्न आसा, पण तो तसोय अनुभवपाक आयला. तर ह्या अशा गोष्टी खातीर ह्या अशा मेळाव्याची गरज आसता आणि तेच फुडें वता. तुमचे कडल्यान आनी एक उतर घेता त्या सगळ्या कडल्यान. तें उतर इतलेंच की दोतोराचो आनी एखादो असोच कार्यक्रम जावचो ह्याच खातीर. एखादो म्हणिना कदाचित दोतोर ते मल्टिप्लाय करता. तुमकां कोण मेळना पळय तेन्ना म्हाका हांव घालता. सिंपल. हो म्हयनो कोण तयार ना हांव सांग. हे चालू दवरुया, दॅट इज इम्पॉर्टंट. तर ह्या अशा खातीर हो ह्यो ज्यो गोष्टी घडोवन हाडल्यो, तुमी बऱ्या पद्दतीन साथ दिलो, आज खंय तरी म्हाका बरी न्हीद पडटली. हें सांगता कारण हें अशेंच जावंक जाय, हें अशेंच फुडें वचूंक जाय. आनी केन्नाच कोणेच तुमच्या ह्या कलेंतलें आमकां कांय कळना अशें म्हणचें न्ही. एखादी पेंटींग आसूं, एखादी कविता आसूं, कारण आमी म्हणटा न्ही, अरे हें पेंटींग गायता मरे. ते नाचता, ते गायता आनी ते सगळे आपले प्रकार तातूंतसूनच आमकां दाखयता. तर अशा पद्दतीचो हो प्रलय येवचो शब्द नेगेटिव्ह दिसता, पण न्ही. प्रलयाक सुद्दां दुसरोय अर्थ आसा. तो अर्थान हांव म्हटलां की अशा पद्दतीचो हो असो हें येवचो. आनी म्हाका दिसता आमकां वरचे वर दोतोर आनी दोतोरा सारके इतर कलाकार मेळचे. तातल्या तातूंत एक दोन तीन गोश्टीची हांव सुतोवाच करता आनी हांव म्हाजे दोन शब्द थांबयता. ते अशें की आमचे कडेन शंकर प्रामाणीकचे आतां सेंटनरी सेलिब्रेशन चालू आसा. तर त्या संदर्भात ह्या म्हाका चित्रकार थोडेशे जवळचे, कारण हांव स्वता आर्टिस्ट म्हणून. तर आर्टिस्टांनी मेळून एक रामाणीक ट्रिब्यूट दिवपाचो कार्यक्रम हांगा ठरयल्लो आसा. शंकर रामाणीक ट्रिब्यूट आमी दितले, पण ती रंग आनी ब्रश आनी कुंचल्यानसून दितले. पण त्या वेळार एक विशेष गोष्ट घडटली, कारण हांव म्हाजो मूळ मंत्र किंवा बेज विसरचो ना की त्या वेळार कवी आसतले, तांचे कविता गातले किंवा म्हणटले, ते वाचतले. आणि आमकांतले काही जे चित्रकार मित्र आसा कदाचित ते आपले अनुभव, कारण तांच्या कविते वयर चित्रां जातली आणि तो अनुभव शेअर करपाचो आसा. तर असो थोडोसो आगळो वेगळो कार्यक्रम हांगा एक जावपाचो आसा. आणि अशाच पद्दतीचे इतर कला क्षेत्रांतले सुद्दां कार्यक्रम जुळून येता. आत्तां म्हाका दिसता सुतोवाच करपाक मेळचें ना म्हाका, आनी तशें आयल्या नंतर ते तुमच्या कडेन पर्यंत पावतले. आमचे कडेन दर आठवड्याक कार्यक्रम आसचो ना. हांवें तुमची क्षमा मागून एक गोश्ट सांगता, म्हयन्याक किमान 2 कार्यक्रम दिवचे, सगळ्या कडेन अशा पद्दतीन शेअर करचे अशें एक भुमिका घेतल्या. आनी त्या भुमिकेक धरून थोडेशें स्लो, परंतु जें कितें मेळटलें तें अशें ह्या पद्दतीचें आसचें. इतलेंच तुमकां सांगून म्हाजे एक दोन शब्द हांव परत एकदां तुमचे सगळ्यांचे आभार मागता. एकूच मिनिट. मी संपवताना सांगणार होतो, पण ते काय ते आई यांनी सांगितलं ते वेगळ्या लेवलवरती गेलं, मग कोणाला बोलावं असंच वाटत नाही. काय बोरकरांच्या वरती कवितांची पुस्तकं आली, त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं, पण बोरकरांच्या कवितांवरती चित्र नाही. बोरकरांच्या कवितांची गाणी झाली. म्हणजे आता तर कुठला आपला जिणे गंगोबाचे पाणी हा लोकांना अभंग वाटतो पारंपरिक. बोरकरांची कविता आत्ता मला यांनी पुस्तक दिलं. मगाशी मुग्धाताईंनी मला पुस्तक दिलं.
त्याच्यात एक बोरकरांचा एका जुन्या श्लोकाची आठवण मी कशाला सांगतो, किती आपल्याला माहिती नसतं की जुन्या श्लोकाची आठवण. आता हा जुना श्लोक माझ्याकडे ॲप आहे बालसंस्कार म्हणून, त्याच्यावर सगळे रामरक्षा वगैरे सगळं आहे. मी सकाळी ते घरी माझं लावलेलं असतं. तर त्याच्यात हा श्लोक आहे. हा श्लोक मी पाठ केला आणि हा दररोज रात्री मी झोपायच्या आधी म्हणतो. काय आहे श्लोक, मला पाठ येतो, उत्तम आहे. डोळ्यानी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे. इथपर्यंत बरं आहे. घेतो झोप सुखे, फिरोनी उठतो, ही ईश्वराची दया. हा श्लोक आहे. हा बोरकरांच्या 3 चरणामधला पहिला चरण आहे. मला माहिती नाही, मी थक्क झालो. मी म्हटलं हे बोरकरांचं आहे. मी वर्षभर झाले म्हणतो कोणता तरी श्लोक आहे म्हणून लिहिलेला कोणीतरी, आणि एवढंच आहे माझ्या ॲपवरती आहे. तर त्या म्हणाले हो, मी डॉक्टर कुमारपंतांना विचारून त्यांनी शोधून ती खात्री करून घेतली आणि बोरकरांची पुढची आहेत मग लिहिलेलं. हे असं म्हणजे माहीतच नाही, असं कितीतरी आहे. तर त्या म्हणून पण बोरकरांच्या कवितांवरती चित्र नाही, तर त्यांचं स्मारक असेल किंवा जिथे संधी असेल तिथे मला वाटतं चित्रमय बोरकर व्हायला पाहिजे. म्हणजे चित्रमय रामाणी होतील तसे चित्रमय बोरकर व्हायला पाहिजे. मला वाटतं तुम्ही त्या अर्थाने बोलला असाल. माझं वाक्य तुम्ही कट करून बोलला, पण माझं वाक्य असं होतं की नसेल तर आम्ही करूया. कारण आमची मंडळी तयार असेल या गोष्टीला, आणि मला वाटतं त्यात आनंद पण आहे. कारण बोरकरांची या भूमीची या गोव्यातली कविता नाही म्हटलं तरी छोटीशी 2 आठवणी सांगतो. चित्र नाही तशातला भाग नाहीये, पण आम्ही बोरकरांच्या काही ह्याच्या गोष्टींवरती काम केलेलं आहे. त्यांचं जे पोस्टेज स्टॅम्प आणि ते कॅन्सलेशन स्टॅम्प ह्याच्यावरती मी स्वतः काम केलेलं आहे. आणि माझ्या गोव्याच्या भूमीत या कवितेच्या 4 ओळी त्याच्यात दिलेल्या आहेत. पण हे मग कव्हर डिझाईनवरती काम केलं. पण तुम्ही म्हणता तो संदर्भ वेगळा आहे. माझ्या लक्षात आलं की त्यांचं जे एक कवितेचं विश्व आहे त्याच्यातनं काय मला वाटतं ती आहे मंडळी आजूबाजूला. आता तिकडे सध्या रवींद्र नाहीये, त्याच्याबरोबर डॉक्टरांची अपेक्षा आणि जाऊ येस सर. थँक्यू.